नमस्कार प्रेक्षकांनो. शुभ श्रावणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे खूप मोठा धमाका होणार आहे. हो प्रेक्षकांनो, आता श्रावणी अक्षरशः त्या व्यक्तीपर्यंत, त्या दौलतरावावर आरोप करणाऱ्या बाईपर्यंत पोचलेली आहे. पण ती बाई आता मान्यच करत नाही की अलकनंदाकडून तिने पैसे घेऊन मात्र आता हा आरोप दौलतरावावर लावलेला आहे. आणि आता इकडे मात्र श्रावणीला खूप राग आलेला असतो आणि श्रावणीने जबरदस्त अशी कानाखाली दौलतरावावर आरोप लावलेल्या बाईला मारलेली असते. आणि तेव्हा मात्र आता खूप मोठा रहस्याचा पर्दाफाश विश्वंभर समोर आता स्वतः शुभ आणि श्रावणी त्या बाईला घेऊन जात करणार आहे. चला तर त्यानंतर खरंच विश्वंभर काय रिॲक्ट करणार आहे आणि मात्र अलकनंदा आता त्या बाईला विश्वंभर समोर बघून काय करणार आहे हे सर्व आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. त्यापूर्वी व्हिडिओ बघण्यासाठी नवीन आले असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक करा. इकडे मात्र आता त्या बाईच्या घरी शुभ आणि श्रावणी गेलेले असतात. पण आता किती चर्चा करून झाल्यावरती ती बाई काही मान्य करायला तयारच नसतात. तेव्हा मात्र आता शुभ बोलते, ही माहिती आहे का ही बाई कोण आहे? ही शिक्षण मंत्र्याची मुलगी आहे आणि एक वेळ काय हिने तुझ्या विरोधात आता पोलीस कंप्लेंट केली तर तुला कोणीही वाचू शकणार नाही. आता तूच ठरव की तुझ्यासाठी पैसा महत्त्वाचा आहे की आता मात्र स्वतःचा जीव. त्यावर आता शिक्षण मंत्र्याची मुलगी समोर उभी म्हटल्यावरती आता इकडे ती बाई थोडीशी घाबरते आणि त्या श्रावणी समोर हात जोडून माफी मागते की तुम्ही सांगाल ते मी करणार, बस मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका. तुम्ही मला वचन द्या, कारण मी जर खरे बोलले तर माझ्या केसाला सुद्धा कोणी धक्का लावणार नाही. तेव्हा आता तिच्या हातावर हात ठेवत आता श्रावणी वचन देते की तुझ्या केसाला काय, तुला कोणीही हात लावू शकणार नाही. बस तू माझ्या बाबांसमोर सत्य काय आहे ते सांग. त्यावर आता इकडे शुभ श्रावणीसमोर ती बाई कबूल करते की हो, दौलतरावांवरती नको ते आरोप करायला मला त्या बाईनेच सांगितले होते, ती म्हणजे अलकनंदाने. तेव्हा मात्र आता लगेच शुभ श्रावणी बंगल्यावरती या बाईला घेऊन जातात आणि तेव्हा विश्वंभर आता प्रचंड रागात असतो की श्रावणी तू का माझ्या आयुष्यात परत परत येतो? मी सांगितलं ना की तुला यायचं नाही म्हणून, तू का आली? त्यावर आता शुभ बोलते की साहेब ते काय म्हणते ऐकून तर घ्या. त्यावर आता इकडे अलकनंदा येते आणि अलकनंदा आता श्रावणीसोबत त्या बाईला बघता क्षणी मात्र आता तिच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो. तेव्हा श्रावणी तिच्या समोर जाते आणि काय झालं आत्या, तू जरी माझं चॅलेंज विसरली ना तेव्हा मी ते पूर्ण करायला विसरली नाही. आज चॅलेंजमधला 7वा दिवस आहे आणि या 7व्या दिवशीच मी त्या बाईला तुझ्यासमोर घेऊन आलेली आहे. त्या ऋषंभर बोलतो की काय चाललं आहे अलकनंदा, हा कशाबद्दल चॅलेंजबद्दल ही श्रावणी बोलते आणि तू हिला इथं बोलावले का? त्यावर विश्वंभर बोलते नाही रे विश्वंभर, मी नाही बोलावलं. अलकनंदा बोलते ही मनानेच येते आणि काय चॅलेंज, कसलं चॅलेंज मला नाही माहिती. त्यावर आता इकडे श्रावणी बोलते की बाबा थांबा, मी सांगतो. त्या दिवशी ज्या दिवशी मी घरी आले होते त्या दिवशी आत्याने मला चॅलेंज दिलं होतं की ती कशी चुकीची आहे हे मला विश्वंभर समोर आता दाखवून द्यायचं होतं 7 दिवसाच्या आत, आणि तेच करण्यासाठी मी इथं आलेली आहे. हीच ती बाई आहे ना बाबा, ज्या दिवशी माझ्या सासऱ्यावरती हिने नको ते आरोप केलेले होते. त्यावर आता इकडे विश्वंभर बोलते की हो, काय झालं, हिला कशासाठी घेऊन आली? त्यावर आता इकडे श्रावणी बोलते की ही बाईच काय आहे ते खरं तुम्हाला सांगणार. त्यावर आता ती बाई लगेच साहेबांसमोर जाते आणि बोलते हात जोडत मला माफ करा, खरंच माझ्या ह्याच्यानं चुकी झाली साहेब, मी पुन्हा अशी कधीही मिस्टेक करणार नाही, खरंच माझ्या ह्याच्यानं खूप मोठी चुकी झाली. त्यावर विश्वंभर बोलते काय बोलते, सरळ आणि साध्या सोप्या भाषेत बोल. त्यावर आता ती बाई बोलते की माझ्यामुळे चुकी झाली आणि दौलतरावांची त्या दिवशी काहीही चुकी नव्हती, त्यांनी तर एक माणुसकी म्हणून मला हात पकडून उचललेलं होतं आणि याच बाईने मला पैसे दिले होते म्हणून मी त्यांच्यावर नको ते खोटे आरोप लावले. या बाईने मला सांगितलं होतं की तुला लागेल तेवढी रक्कम मी देणार, बस तू आता सर्वांसमोर म्हणजेच तुमच्यासमोर खोटं बोलायचं आहे की या माणसाने तुझा हात पकडला म्हणूनच मी हे केलेलं आहे. तेव्हा मात्र आता हे सर्व ऐकून नंदा अक्काच्या पायाखालची जमीनच सरकते. नंदा अक्काला समजलेलं असतं की आता आपण काहीही करू शकत नाही. तेव्हा विश्वंभरच्या आता लक्षात आलेलं असतं की हा सर्व डाव नंदा अक्काचा आहे. आणि तेव्हा आता इकडे ज्या दिवशी इंजेक्शन बदललेलं असतं आता तेव्हा मधात पृथ्वीसुद्धा बोलतो की हो दादा, हे सर्व डाव आहेत ते म्हणजे
म्हणजे आता इकडे अलकनंदाचे तुझ्या गोळ्यासुद्धा आता इकडे आत्याबाईनेच बदलल्या होत्या आणि तुला इंजेक्शन दिलंसुद्धा होतं, कारण तू पार्टीच्या माणसासमोर येऊ नये आणि या इलेक्शनमध्ये आत्याच उभे राहणारी आहे हेतूने. तेव्हा आता पृथ्वीने सुद्धा तोंड उघडलेलं आहे. तेव्हा मात्र आता इकडे अलकनंदाने सुद्धा खूप मोठा डाव विशंभरसोबत खेळलेला आहे हे त्याला माहिती पडलं आणि अचानकपणे त्याला हुंदका येतो आणि तो लगेच श्रावणीला मिठी मारतो आणि बोलतो की माझी लेक गुणाची आहे. खरंच ना, मी तिच्यावरती नको ते आरोप केले. खरंच शिवू आणि श्रावणी मला माफ करा. खरं तर मला या अलकनंदावरती विश्वास ठेवायचं नव्हतं. त्या दिवशी तू मला कितीदा सांगितलं की ही अलकनंदा आत्या चांगली नाही आहे, तरीसुद्धा मी माझ्या लेकीवर विश्वास ठेवला नाही. त्यासाठी खरंच मी माफी मागतो. आणि त्यानंतर आता लगेच शुभू श्रावणीचा इकडे आता विश्वंभरने स्वीकार केलेला असतो, तर इकडे अलकनंदाच्या कानाखाली मारत खूप मोठा धमाका केलेला असतो. अलकनंदाला आता 2 दिवसाच्या आत हा बंगला सोडून जाण्याचं साहेबाने बजावलेलं असतं. तर त्यानंतर आता शुभू आणि श्रावणीला विश्वंभरने स्वतः पाशीच काही दिवस राहण्यासाठी आदेश दिला असतो. तर इकडे मात्र आता अलकनंदाचा राग अनावर झालेला असतो, कारण एवढ्या आलिशान बंगल्यातून आता विश्वंभरने स्वतः तिची हकलपट्टी केलेली असते. तर खरंच आता ही खूप हॉरर झालेली अलकनंदा आता नेमकं काय रिॲक्ट करणार आणि आता खरंच शेलारेच्या कुटुंबावर नवीन काही संकट घेऊन येणार का हे पाहणं तेवढंच रंजक आहे प्रेक्षकांनो. आणि अशीच जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन. स्वामी समर्थ.